संपूर्ण फिटनेस हवा असेल तर व्यायाम योगासनांबरोबरच प्राणायाम करणं देखील तेवढंच आवश्यक असतं। त्यामुळे तुमच्या मानसिक शारीरिक स्वास्थ्याबरोबरच सौंदर्यात देखील भर पडते। कपालभाती प्राणायाम करताना नवीन साधक अनेकदा चुका करतात। त्यामुळे कपालभाती हा प्राणायाम करण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आणि योग्य पद्धतीने कपालभाती केल्यामुळे कोणकोणत्या आजारांपासून मुक्ती मिळू शकते ते आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। कपालभाती प्राणायाम, कपाल म्हणजे आपलं मस्तिष्क आणि भाती म्हणजे ओज, तेज, चमक, ललाट। तर या प्राणायामामुळे आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती एक ग्लो निर्माण होतो। आपला चेहरा किंवा आपलं पूर्ण समस्त शरीर हे चमकायला लागतं, कारण की या प्राणायामाने पोटासंबंधी आपल्या गुदद्वारासंबंधीचे विकार या प्राणायामाने नाहीसे होतात। योग साधना करत असताना 3 आसनामध्ये बसायचं असतं। सिद्धासन, सुखासन किंवा पद्मासन। 3 आसनापैकी जे आपल्याला सोयीचं वाटेल त्या आसनामध्ये बसून आपल्याला ही योग साधना करायची असते। कपालभाती प्राणायाम करत असताना श्वास घ्यायचा नाही, तो आपोआपच येतो। मी क्रिया करून दाखवतोय। कपालभाती प्राणायामामध्ये झटक्याने श्वास लांब सोडायचा आहे आणि सायमल्टेनियसली त्याच वेळेला पोट आत घ्यायचं आहे। मी एकदा क्रिया करून दाखवतोय, आपण बघून घ्यावी। या पद्धतीनुसार आपल्याला हे प्राणायाम करायचं आहे। श्वास घ्यायचा नाही, तो श्वास आपोआपच येतो। केवळ श्वास झटक्याने बाहेर सोड, नासिकेच्या प्रवेशद्वाराने हा श्वास बाहेर सोडायचा आहे आणि एका सेकंदाला 1 स्ट्रोक्स, याप्रमाणे 60 सेकंदाला 60 स्ट्रोक्स होते। ज्यांना दुर्धर आजार आहेत, जसे पोटासंबंधीचे आजार आहे, गुदद्वारासंबंधीचे आजार आहे, हृदयासंबंधीचे आजार आहे, पेनक्रियासंबंधीचे आजार आहे, ॲसिडिटी या संबंधीचे आजार ज्यांना आहे त्यांनी हे प्राणायाम जास्तीत जास्त 15 मिनिट ते अर्धा तासपर्यंत नॉनस्टॉप म्हणजे कंटिन्यू हे प्राणायाम करायचं आहे। नष्ट होतात। किडनी स्टोन जर असेल तर या प्राणायामाने ते सुद्धा डिझॉल्व होतं। एवढी ताकद या प्राणायामामध्ये आहे। महिला भगिनींना एक आग्रहाची विनंती आहे की त्यांनी गरोदर असताना आणि पिरियडमध्ये असताना हे प्राणायाम करू नये, कारण त्याच्यामुळे जास्त रक्तस्राव होण्याचा संभव जास्त असतो। नवीन साधकांकरता विशेष सूचना की श्वास घ्यायचा अजिबात नाही। नवीन साधक काय करतात, आधी श्वास घेतात आणि नंतर झटका देतात। तर श्वास घ्यायचा नाही, तो आपोआपच येतो। केवळ श्वास बाहेर सोडायचा आहे आपल्याला। झटके जसं ज्याप्रमाणे आपण नाकशिंक करतो त्याप्रमाणे श्वासाला बाहेर झटक्याने सोडायचं, त्याच वेळेला सायमल्टेनियसली आपलं पोट आत घ्यायचं आहे। म्हणजे श्वास बाहेर आणि पोटात ही क्रिया सायमल्टेनियसली ॲट ए टाईम एकाच वेळेला झाली पाहिजे। सुरुवातीला 2 ते 3 मिनिटापासून सुरुवात करायची आहे आणि नंतर हळूहळू हे प्राणायाम वाढवायचं आहे। तर नॉनस्टॉप हे प्राणायाम आपल्याला 15 ते अर्धा तासपर्यंत, म्हणजे 15 मिनिट ते अर्धा तासपर्यंत आपल्याला करता आलं पाहिजे। आणि हिवाळ्यात तर हेल्दी सीझन असतं आणि हिवाळ्यात जास्तीत जास्त आपण हे प्राणायाम करू शकतो। योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे बरेच लोक चुकीच्या पद्धतीनेच सराव करतात। कपालभाती रक्तप्रवाह वाढवते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत होते। अशा वेळी काही खबरदारी घेणंही गरजेचं असतं। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मार्गदर्शकांनी दिलेली माहिती नक्कीच फायद्याची ठरेल। अमिता शिंदे, न्यूज 18 वर्धा।